आणि आता थेट जाऊया साताऱ्यामध्ये। खरं तर लंडनवरून वाघनखं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि साताऱ्यामध्ये आणली गेलेली आहेत आणि त्यासाठीचा हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि ही थेट दृश्य आपण साताऱ्यामधली बघतोय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही महत्त्वाचे मंत्री सुद्धा इथे उपस्थित आहेत। ही वाघनखं बघण्यासाठी प्रचंड गर्दी सुद्धा झालेली दिसतेय। उद्यापासून ही वाघनखं सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शिवभक्तांना बघता येणार आहेत। साताऱ्यामधल्या या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन आज करण्यात आलंय। त्याआधी एक रॅली सुद्धा काढण्यात आलेली होती। पुढची 3 वर्ष ही वाघनखं भारतामध्ये असतील। सध्या ती साताऱ्यामध्ये आहे। साताऱ्यामधल्या या शस्त्रास्त्रांच्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर ही वाघनखं पुढे नागपूर असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल या ठिकाणच्या संग्रहालयांमध्ये ठेवली जाणार आहेत। आपण बघतोय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांनी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलेला होता आणि ही वाघनखं अखेर भारतामध्ये आणण्यात आलेली आहेत। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय एबीपी माझावरती वाघनखांची। आणि त्यानंतर हीच वाघनखं आता पुन्हा एकदा भारतामध्ये आणण्यात आलेली आहेत। पुढची 3 वर्ष ही वाघनखं आता भारतीयांना बघता येणार आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या साताऱ्यामध्ये वस्तू संग्रहालयामध्ये, शस्त्रास्त्रांच्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवली गेली आहेत आणि यानंतर नागपूर, कोल्हापूर आणि त्यासोबतच मुंबईमधल्या शस्त्रांच्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवली जातील। पुढची 3 वर्ष आपल्याला ती बघता येतील। खरं तर या वाघनखांच्या भारतामधल्या आणण्यावरून वेगवेगळ्या पद्धतीचे दावे प्रतिदावे होताना बघायला मिळालेले होते। काही इतिहासकारांनी वेगळं मत सुद्धा मांडलेलं होतं। मात्र तीच वाघनखं आता ज्यावेळेला भारतामध्ये आणली गेली आहेत आणि साताऱ्यामधल्या वस्तू संग्रहालयामध्ये ही ठेवण्यात येत आहे, त्यावेळेला एक भव्य दिव्य असा सोहळा सरकारनं आयोजित केलेला आहे। तर ही थेट दृश्य आपण बघतोय। वाघनखांची ही पहिली झलक आपण बघतोय एबीपी माझावरती। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमधला हा सोहळा आणि अनेक शिवप्रेमींची सुद्धा इथे गर्दी झालेली बघायला मिळतेय। इथल्या शस्त्र संग्रहालयाचं सुद्धा आज उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्यानंतर हे संग्रहालय सुद्धा आता प्रेक्षकांना बघता येईल। तर मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये ही ठेवली जातील। दिल्लीमध्ये शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा ही वाघनखं काही कालावधीसाठी ठेवली जाणार आहे। सध्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सातारा इथे ही ठेवली गेलेली आहेत। नागपूरमध्ये लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवली जातील। त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांना, बहुतांश इतिहास प्रेमींना ही वाघनखं बघता यावीत या दृष्टीने प्रयत्न केले जाताना दिसत आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, त्यासोबतच काही मंत्री सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।